पोलीस शिपाई चालक या पदाविषयी माहिती जाणून घ्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तत्पूर्वी महाराष्ट्र खाकी या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आगामी पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई चालक या पदासाठी वयोमर्यादा, त्याचबरोबर लायसन, त्याचबरोबर इतर जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वप्रथम आपण बघूया की शैक्षणिक अर्हता म्हणजे पात्रता त्यासाठी काय लागते. तर 12वी पास तुम्ही असला पाहिजे आणि त्याचबरोबर समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाने जी 12वीला समकक्ष आहेत अशी परीक्षा उत्तीर्ण होणे तुम्ही आवश्यक आहात. ही शैक्षणिक अर्हता किंवा पात्रता यासाठी लागते. त्यानंतर पुढे बघा वयोमर्यादा. आता या चार्टमध्ये बघा तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की खुल्या प्रवर्गासाठी 19 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 28 वर्ष, आणि इतर ज्या कास्ट आहेत त्यांच्यासाठी 19 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्ष. त्यानंतर बघा खाली देण्यात आलेले प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 19 वर्ष आणि जास्तीत जास्त 45 वर्ष असं सर्व या क्लिपमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघूया आपण. त्यानंतर बघा शारीरिक पात्रता काय लागते. तर बघा महिलांकरता 158 सेमी पेक्षा कमी नसावी, म्हणजे उंची जी लागते ती 158 सेंटीमीटर महिला कॅन्डिडेटसाठी लागते. त्यानंतर पुरुषांकरता 165 सेंटीमीटर एवढी उंची तुम्हाला लागते. आणि त्याचबरोबर बघा इथं देण्यात आलेले पुरुषांकरता छाती 79 सेंटीमीटर पेक्षा कमी फुगवलेली छाती व फुगवलेली छाती ही 5 सेंटीमीटर, म्हणजे 79 तुमची छाती पाहिजे आणि फुगवण्याची क्षमता ही 5 सेंटीमीटर पर्यंत पाहिजे. अशी शारीरिक पात्रता पोलीस चालक या पदासाठी लागते. त्यानंतर पुढे बघा आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी अर्हता आहे म्हणजे लायसन कोणतं लागतं या संदर्भात विद्यार्थ्यांना खूप मोठे प्रश्न असतात. ते इथं आपण बघूया की तुमच्याकडे सक्षम प्राधिकरणाने म्हणजे RTOने LMVTR हे लायसन तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. LMT म्हणजे लाईट मोटर व्हेकल हे चालवण्याचं लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर बघा आता इथं नंतर काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही एकदा भरती झाला तर त्यानंतर तुम्हाला पुढील 5 वर्षामध्ये कोणतं हेवीचं जे लायसन असतं म्हणजे ट्रक चालवायचं किंवा मग मोठ्या गाड्या चालवायचं ते लायसन तुम्हाला पुढील भरती झाल्यानंतर 5 वर्षामध्ये तुम्हाला काढायचं आहे. आणि त्यानंतर ही बघा ही एक सर्वात मोठी अट आहे चालक पदासाठी, म्हणजे तुमच्यावर कोणतीही मादक द्रव्य किंवा मद्य सेवन केलेले असल्याची केस नसलेली पाहिजे. ही खूप मोठी अर्हता यामध्ये देण्यात आलेली आहे, म्हणजे पात्रता देण्यात आलेली आहे की तुमच्याकडे कोणतीही केस तुमच्यावर झालेली नसावी. आता पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, आता या परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम कसा असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई चालक यासाठी प्रश्न संख्या बघा अंकगणित साठी 20, सामान्य ज्ञानसाठी 20, बुद्धिमत्तेसाठी 20, मराठी व्याकरणसाठी 20, आणि हे बघा इथं मोटर वाहन चालवणे वाहतुकीबाबतचे जे नियम असतात त्या नियमासाठी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात आणि ते 20 मार्काला असतात. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण पेपर हा 100 मार्काचा असतो आणि याला तुम्हाला वेळ असतो 90 मिनिटाचा. त्यानंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक चाचणी ही 50 गुणांची असते. आता ती कशा प्रकारे असते बघा. पुरुषांसाठी दिलेलं आहे 1600 मीटर धावणे, त्याला तुम्हाला 30 गुण दिलेले असतात. त्यानंतर गोळाफेक यासाठी तुम्हाला 20 गुण दिलेले असतात. असं एकूण तुमची जी शारीरिक चाचणी होती ती 50 मार्काची होते. त्यानंतर बघा महिला उमेदवारांसाठी काय आहे 800 मीटर धावण्यासाठी 30 गुण आणि गोळाफेकीसाठी 20 गुण असे 50 गुण हे शारीरिक चाचणी तुमची घेण्यात येते. त्यासाठी ही अशा प्रकारे तुमचे मार्क असतात. त्यानंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे बघा इथं काय देण्यात आलेले वाहन चालक मैदानी चाचणी, म्हणजे जर हे सगळं झाल्यानंतर तुमची आणखी एक चाचणी घेण्यात येते. त्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, वाहन चालक मैदानी चाचणीसाठी तुम्हाला 50 गुण, म्हणजे ड्रायव्हिंग तुम्हाला करून दाखवावं लागते. ते ड्रायव्हिंग मध्ये त्यासाठी तुम्हाला 50 गुण आहे. त्यानंतर पुढे बघा ड्रायव्हिंग टेस्ट साठी 50 गुण. आता हे बघा हलके वाहन चालवण्यासाठी तुम्हाला 25 गुण दिलेले असतात. त्यानंतर 10 गुण तुम्हाला चढावर व्हेकल चालवणे, मोठी गाडी जी असते किंवा जीप असेल किंवा मग बोलेरो असेल ही चालवण्यासाठी तुम्हाला तिथं 10 गुण दिलेले आहे. ते कसे चालवावे लागतात तुम्हाला तर चढावर चालवून दाखवावी लागते. त्यानंतर बघा समांतर पार्किंग करणे, म्हणजे आता पार्किंग दिलेली असते त्या पार्किंग मध्ये जर तुम्ही व्यवस्थित गाडी पार्क केली तर तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात बघा 5 गुण भेटतात. त्यानंतर बघा C आकार असतो, त्या C आकारावर तुम्हाला या C आकारामध्ये बघा रिव्हर्स आणि परत समोरून अशी दोन्ही साईडनं तुम्हाला गाडी चालवून दाखवावी लागते. त्यासाठी तुम्हाला 10 गुण देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढे बघा जीप प्रकारातील वाहन चालवण्यासाठी 25 गुण, 10 गुण हे परत तेच दिलेलं आहे इथं. आपण पुढे बघूया की आता यासाठी पुढे काय असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे अशा प्रकारे तुम्हाला वाहन
चालक या पदासाठी शैक्षणिक अर्हता आणि शारीरिक पात्रता, त्यानंतर वयोमर्यादा दिलेली आहे. आता बघा, यासाठी तुम्हाला महाराष्ट्र खाकी टीमकडनं एक बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला तज्ज्ञ शिक्षक हे मार्गदर्शन करणार आहे. त्या बॅचची फीस जी असणार आहे ती 199 रुपये अगदी माफक दरात ठेवण्यात आलेली आहे. आणि ही बॅच तुम्हाला संपूर्णपणे ऑनलाईन दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 वर्षभर लाईव्ह लेक्चर आणि 1 वर्षासाठी रेकॉर्डेड लेक्चर भेटतील. त्याचबरोबर का मॉक टेस्ट आम्ही 100 फ्री देत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या आगामी भरतीमध्ये जर पोलीस शिपाई म्हणून, चालक म्हणून जर भरती व्हायचं असेल तर नक्कीच आमची बॅच तुम्ही फॉलो करा आणि आमचं जे YouTube चॅनल आहे त्याला पण फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.